मराठा समाजाच्या नावावर जरांगेंकडून बाजारीकरण सुरू. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची घणाघाती टीका. कुणबी प्रमाणपत्रांचं चॉकलेट दाखवून मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप. ओबीसी पेटला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील, वाघमारेंचा इशारा. अभिजित दिपकेंचं आंदोलन दाबण्यासाठी जरांगेंचं आंदोलन सुरू होणार असल्याचा दावा नवनाथ वाघमारे यांनी केलाय. मराठा समाजाच्या नावावर मनोज जरांगे यांच्याकडून बाजारीकरण सुरू असल्याची घणाघाती टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. कुणबी प्रमाणपत्राचं चॉकलेट दाखवून जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जात पडताळणी समितीकडून वेळेत निकाल दिला जात नसल्यामुळे नव्यानं देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द होत नसल्याचा दावा वाघमारे यांनी केलाय. जात पडताळणी समितीनं लवकर निकाल दिल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हणत त्यांनी मराठा समाजासह जरांगे यांना इशारा दिलाय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरकारनं ओबीसींची राजकीय हत्या केली असून आता सामाजिक हत्या करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही वाघमारे यांनी केलाय. ओबीसी पेटला तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय. दिल्लीतील आंदोलनाचं श्रेय अभिजित दिपकेंना जाऊ नये यासाठी जरांगे दिल्लीला गेल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय. अभिजित दिपकेंचं आंदोलन दाबण्यासाठी जरांगेंचं आंदोलन सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. खरं तर जरांगे प्रत्येक वेळी शेवटचंच आंदोलन म्हणत आहे आणि प्रत्येक वेळी एकतर सरकार पाडीन, सरकारला घरी पाठवीन, नाही तर मी असं काहीतरी करीन. प्रत्येक वेळी वल्गना धमक्या. ज्यावेळी लोकसभेच्या टायमिंगलासुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं, विधानसभेच्या टायमिंगलासुद्धा, मुंबईत गेल्यावरसुद्धा, आणि प्रत्येक वेळी एक तर सरकार जाईन नाही तर मी जाईन ही भाषा त्यांनी प्रत्येक वेळी केली. आता याचा बोध त्यांच्या जरांगेच्या मराठा समाजानेच घेतला पाहिजे, कारण की समाजाची किती दिवस दिशाभूल करायची आणि समाजाला किती दिवस वेड्यात काढायचे. खरं तर जरांगेच्या जागेवर आम्हीही असलोत आणि आम्ही जर असे खोटं सांगून प्रत्येक वेळी आंदोलन करत असलो तर आमच्या समाजाने सुद्धा आम्हाला हाणलं पाहिजे. म्हणजे उगाच समाजाची दिशाभूल करायची आणि समाजाला काय मिळालं आहे. खरं तर ज्या वेळी तुम्हाला GR काढले जातात, GR तुम्ही वाचत नाहीत का जरांगेचा त्याच्यामध्ये अभ्यासच झालेला नाही का, जरांगेला वाचायलाच देत नाहीत. जरांगीच्या माघारी काही डील होतात का की जरांगे तिकडे बसले असतो. आणि मग प्रत्येक वेळी आता मुंबईला गेला होता त्यावेळी जिंकलो रे राजा हो, हे काय गणित आहे. आता उन्हात उपोषणाला बसल्याच्या नंतर संध्याकाळी तुम्ही GR काय अंधारामुळे दिसला नव्हता का तुम्हाला वाचायला, मग संध्याकाळी उपोषण सोडायची एवढी घाई का झाली होती. प्रत्येक वेळी उपोषण सोडायचं, प्रत्येक वेळी मंत्री बोलवायचे आणि ज्या मंत्र्याला शिव्या दिल्या त्याच मंत्र्यांना काही दिवसांनी पुन्हा लाडला शिव्या दिल्या, मग नंतर लाडदादा झाले, प्रसाद भाऊ झाले. विखे पाटलाला शिव्या द्यायच्या, मराठा उपसमितीहून हटवा मानायचं, पुन्हा त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या, हॉस्पिटलमध्ये गप्पा मारायच्या, इकडं येऊन आंतरवाली सराटीत बंद दाराआड चर्चा करायच्या. खरं तर समाजाने याचा बोध घेतला पाहिजे किंवा आंदोलक किती खोटं बोलतोय आणि आंदोलक किती दिशाभूल करतोय. समाजाच्या नावावर बाजारीकरण सुरू आहे, बाकी काय असतंय. आणि ज्या गोष्टी देता येतात राज्य सरकारला त्याच्यापेक्षा मी तर म्हणतोय ओबीसीचं वाटोळं करून त्यांना दिलेले आहेत. आता त्या येणाऱ्या काळात ओबीसीसुद्धा त्या गोष्टीत न्यायालय आहे, पडताळणी समिती आहे, त्याच्यामध्ये दाद मागून त्या गोष्टी किती टिकतात नाही टिकतात. आता बऱ्याचशा ठिकाणी जे कुणबी प्रमाणपत्राला आव्हान दिल्याच्यानंतर ते कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेत, होणार आहेत. परंतु आता फक्त कुणबी प्रमाणपत्राचं चॉकलेट दाखवून समाजाची दिशाभूल सुरू आहे, बाकी काही नाही. यापूर्वीसुद्धा मी 2-4 दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की अभिजित दिपके भैया, तर त्यामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये जरांगे गेला. एकतर दिल्लीला फक्त फोटो सेशनसाठी गेले ते दिल्लीमध्येच. ह्या जरांगेच्या 50 लोकांनी तिथं काही फरक पडत नव्हतं, कारण की लाखो तरुण तिथं होते. जरांगे गेला काय नाही गेला काय, लक्ष्मण हाके गेले काय नाही गेलं काय, नवनाथ वाघमारे गेला काय नाही गेला काय, आमच्या पाठिंब्याने ते आंदोलन मोठं होत नव्हतं किंवा लहान बी होत नव्हतं. म्हणजे त्यामुळं आमची त्या आंदोलनात गरज नव्हती, त्यामुळं आम्ही गेलो नाहीत, कारण की ते आंदोलन देशातील तरुणांनी खांद्यावर घेतलं होतं. आणि खरं तर त्या अभिजित दिपकेंना तरुणांनी डोक्यावर घेतलेलं आहे आणि त्याचा आपल्याला सुद्धा अभिमान असला पाहिजे, या महाराष्ट्रातील जनतेला अभिमान असला पाहिजे. आंबेडकरी तरुण येतो, आंबेडकरी तरुणानं एवढं करून दाखवलं आहे. देशाच्या संसदेला, देशाच्या केंद्र सरकारला झोकवून दाखवलं आहे. आणि जरांगेला आता पोट दुखणारच ना, कारण की तो आंबेडकरी समाजातला आहे, आंबेडकरी समाजातल्या माणसाचं. आणि एवढं केंद्रात जरांगेने ठरवलं होतं 1000-2000 लोक दिल्लीला जाणार नाहीत, यांनी लाखो लोक तिथं गोळा करून दाखवलेत. हे फक्त पोटदुखी दाखवण्यासाठी तिथं गेला आणि तिथंसुद्धा दिल्लीमध्ये दिपकेंचं संपूर्ण नाव घेण्याचं त्याने टाळलं. फक्त अभिजित भैया. लोकांना काय कळणार आहे अभिजित भैया, जास्त सोनम दादा ना अभिजित भैया.
म्हणजे दुसऱ्यांचं घ्यायचं म्हटलं की जरा शॉर्टकट नाव घ्यायचं आणि जाणीवपूर्वक ते टाळत राहणार आहे. दुसऱ्याचं आंदोलन यांना मोठं झालेलं चालत नाही, दुसरे लोक मोठं झालेलं चालत नाही. गेल्या अनेक वर्षापासून यांच्याकडंच असावं लागतं. शरद पवारांपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि आता दुसऱ्याकडे गेल्यापासून यांच्या बुडाला आग लागलेली आणि आता ही दीपकेंचं आंदोलन मोठं झालं त्याच प्रकारे यांच्या बुडाला आग लागली. फक्त आता जाऊन काहीतरी तोंड दाखवायचं आणि नाव घेण्यास टाळवायचं, फक्त जनतेला दाखवायचं मी तिथं गेलतो, परंतु दीपकेंना श्रेय गेलं नाही पाहिजे असं काहीतरी प्लॅनिंग करण्याचं सातत्यानं दिसतंय.